बघूया तिथे मासे लागतात का. आणि आई मंगीलदाऱ्या भाकरी भाजत आहे. गावाकडची कोरी चहा. देवा चाललोय कुर्ली भेटू दे खेकडे भेटू दे. आधी आपण शेतातल्या खलाटीमध्ये जाऊयात. इथं मस्त आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो. पण दोघांना चावले फोडले साप, तरी पण आपण सापाचं दर्शन झालेलं आहे. आपण वाढ पण खूप साऱ्या भेटलेल्या आहेत. आता आपण चाललेलो आहोत घरी. रात्रीचं जेवण करायला. गाव पूर्ण सुनसनाट झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. सूर्य मावळतीच्या दिशेने आहे आणि आता आपण चाललेलो आहोत गलवायला. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातल्या गावाकडे रात्रीच्या कुर्ल्या कशा पकडतात हे सर्व पाहायला भेटणार आहे. तर मंडळी, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण मित्रमंडळींसोबत घालवायचा प्लॅन केलेला आहे. आणि इकडे बघताय मागे भाताची शेती झालेली आहे. ह्या वेळेस पाऊस उशिरा पडल्या कारणाने लावणी थोडी लांबवलेली आहे. रोवणी इकडे बघताय मागे रोवण्यांची वाढ होते आहे आणि लावणी ह्यावेळेस थोडी लांबवलेली आहे. तर चला, मित्रमंडळी जमलेली आहेत. इकडे गल आपण घेतलेला आहे आणि आपण गावापासून थोडं 5-10 मिनटं अंतरावर जी नदी आहे त्या नदीवरती चाललेलो आहोत. गल आपण टाकलेला आहे. जवळपास 15 मिनटं व्हायला आलेत. एकही मासा लागत नाही आहे. मासं गेलं कुठं काय माहिती नाही. जागा चेंज केलेली आहे आपण. बघूयात ह्या जागेला लागतेत का. हा आपला पूल आहे. हा मार्गसुद्धा पाबरेला जाणारा आहे. तर आपण जागा चेंज केलेला आहे. ह्या भागी आता आपण गलवणार आहोत. बघूयात तिथे मासे लागतात का. शक्यतो वाटतंय, कारण पूर्वीसुद्धा आपण इथेच यायचो. बघूयात लागतात का. तर मंडळी, जवळपास 1-1.5 तास आपण गलवत होतो, पण ठीक आहे. एकही मासा भेटला नाही, पण ठीक आहे. आनंद तर आपण लुटलेला आहे. काय बोलतो रोहन? मागे इकडे रोहन आहे. हरकत नाही, आनंद आपण लुटलेला आहे. आणि हा आनंद आपल्याला वर्षातून एकदाच मिळतो. उन्हाळ्यात हिवाळ्यात कोण जात नाही. पावसाळ्यात करायचा आनंद लुटता येतो. तर आपण आनंद लुटलेला आहे जवळपास 1-1.5 तास. तर चला, आता आपण निघालो आहोत घरी. रात्रीचा आपला प्लॅन चालू आहे खेकड्यांना जायचा. तर बॅटरी वगैरे आपण चार्जिंगला लावलेली आहे. तर रात्री कोकणातील कुर्ली म्हणू शकतो, रात्रीच्या कुर्ली कशा भेटतात हे सर्व तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढेसुद्धा आनंद लुटता येईल तुम्हाला कुर्ल्यांचा रात्रीच्यातही. तर चला, आता आपण चाललो घरी. लवकर चाललेलो आहोत. बॅटरी वगैरे लावलेली आहे आणि आपण 1 तासात आपण निघणार आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. 7 वाजता घरी पोचू आणि थोडं कालोख पाडल्यानंतर आपण निघूयात. तर मंडळी, संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आई मंगीलदाऱ्या भाकरी भाजत आहे. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आई कशा पद्धतीने भाकरी भाजते. तर चला, आपण आलेलो आहोत मंगीलदारी आणि इकडे ह्या बाजूला बघू शकता आई भाकऱ्या भाजत आहे. आईचं दाखव झाल्या भाजून. आपण थोडं उशिरा आलो असं म्हणायला लागेल, पण आई इकडे भाकऱ्या भाजते. तर आता सध्या चाय तापवते. इकडे बय आहे, चाय तापवते. मस्त आपण चाय घेऊया. थंडगार वातावरण झालं आहे आणि ह्या थंडगार वातावरणामध्ये आपण चाय पिऊया कोराच्या गावाकडचा. आणि त्यानंतर आई तुम्हाला दाखवेल भाकरी भाजते ती. तर चला चाय पण घेऊया. आई, दररोज तू भाकरी ना भाजत? मी आहे तेव्हा भाजतच का? तुला लागतोस ना. चाय आलेली आहे आपल्यासाठी. मस्त. एरवी आपण चाय कधी पित नाही, सकाळीच बोललेला असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त आता गलून पण आलेलो आहोत. थंड पाण्यातून थंड. आणि ही गावाकडची कोरी चहा एक वेगळाच आनंद आहे, सुख.
तो माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा अनुभवायला भेटत असेल. आज आपण जो गावामध्ये फेरफटका मारला, आमचं गाव तुम्हाला जो दाखवला संपूर्ण, तर तुम्हाला खरोखरच तुम्ही स्वतः असल्याचा फील नक्की झाला असेल तुम्हाला, की माझ्यासोबत तुम्ही आपलं गाव बघताय. नक्कीच सगळ्यांना फील झालेला असेल अशी आशा लागतो. हा व्हिडिओ टाकतो त्या नक्कीच लोक आवर्जून प्रेमाने बघत असतात, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि ह्या निसर्गरम्य थंडगार वातावरणामध्ये गावाकडचा कोराच्या माझ्यासोबत तुम्ही सुद्धा पियाला या. तर मंडळी, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि जसं आपलं प्लॅन झालेला किरव्यानं जायचा सो सक्सेसफुल झालेला आहे. तर आपण निघतो आहे आता घरातून. रात्रीचे 8 वाजलेत. फुल तयारीशी निघालो आहे आपण. सोबत रोहन आहे आणि इकडे बॅटरी आणि छत्री आणि पिशवी घेतलेली आहे. तर बाप्पाच्या आशीर्वादाने देवा चाललो आहे. कुर्ली भेटू दे, खेकडे भेटू दे. चला जास्त वेळ न घालवता आपण निघूयात. तर चला मित्रांनो, आपण सध्या डागामध्ये आहोत. गावातून आपण निघालेलो आहे. रात्रीचे 8 वाजलेत. तुम्हाला आनंद लुटता येईल रात्रीच्या किरवे पकडताना. सोबत आपल्या रोहन आहे. आपण निघालो आहे दोघेजण आणि याच्या पुढे बाप्पाच्या कृपेने कुर्ली भेटू द्यात खूप आशेने चाललेलो आहोत आपण. तर नक्कीच भेटतील, तुमचा आशीर्वाद आहे. तर चला निघूयात. शालेजवळ आपण पोचलेलो आहे. पुढं काही दिसत नाही. चला तर चला पोचलेलो आहोत खलाटीमध्ये. सुरुवातीला आपण खलाटीपासून सुरुवात करून नदीच्या दिशेने जाणार आहोत. आज सकाळीच थोडासा पाऊस पडला, त्यानंतर पाऊस पडला नाही, परंतु खलाटी ओली आहे. चिंबोऱ्या जास्त मिळण्याची शक्यता आहे. बघूयात पुढे. गेली बारीक होती. तब्बल 10 मिनिटानंतर आपल्याला पहिली चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे. खाली जाऊया काय? खाली आता नाही, पुढं तिकडं शेताक. इथं मस्त आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो. पुढे सुद्धा भेटतील आपल्याला. तर चला पिशवीमध्ये टाकूया. उद्या जर हे करायचं आपलं ना, हां म्हणजे उद्या जर थांबला असता तर आपण मग पाऊस नाही ना पडणार. चल इकडे नसेल काय पाटाला चल्या. खलाटीमध्ये आपल्याला 2-3 भेटलेले आहेत. आता आपण खाली पाटाला आलेलो आहोत. आता ते आधी आता दाखव इकडे. पाटाच्या बांधावरून आपण खाली आलेलो आहोत आणि समोरच बघताय बिलावर चिंबोरी आहे. वर 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 घे वर घे वर. बिल वाकडा होता. बिल धावत रे वरच चिखल बरोबर. दुसरी भेटली का काय? ही दुसरी वाटत नाही, तीच आहे. पकडलेस का? मी तसा दांडू सोडा आहे. पकडले सोड. सोडू? हा पाटी काढ, पाटी काढ. पक्का काढ पाटी. पक्का काढ घे. चल काढ काढ काढ. आरामात घे. वर काय वायर आहे वर. मी तुला बोलला का राजा फोन कर विसर्जन फोनला कर. मला माहिती होता आज चिमरण आजच सोबत गेला. काय 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 मला वाटलं बाबाच आहे. वर वायर आहे. तेव्हा बाबा तुंजर आईला अंगडात तुटला. दाखव दाखव दाखव. अंगडात तुटला रे. भयान. आपण दुसऱ्या भागात चाललेलो आहोत मित्रांनो. एकच बघितला आता. एक मस्त आपल्याला टणटणीत मोठी भेटलेली आहे. पाऊस नसल्या कारणाने 4-5च भेटले आहेत. काय रोहन? जर पाऊस असताना मस्तपैकी आपण पिशवी भरून घेऊन गेलो असतो मित्रांनो. आता हे तिथं कुठून घेऊन आले? जालकांडीमधून आम्ही बागेत प्रवेश करतच होतो की समोरच आम्हाला मस्त टणटणीत अशी चिंबोरी पाहायला भेटते की. तर म्हटलं की आपल्या ह्या मंडळीने सुद्धा दाखवू द्यात कशी बसलेली आहे चिंबोरी. कशी भेटल ती? बिल आधी बघ ती नाही जात. ही केला नाही. चावू दे तिला, अंगरा गलील ती. त्याला नदीच्या पलीकडे जो बाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी 2 टणक्या भेटल्या. काय रोड
मस्तपैकी रोहन या बिलावर काठी टाकल्या आणि मस्त दोन ठाम पुढे दिसे ना का टणक्या भेटलेल्या आहेत. तर नक्कीच पाऊस जर असला तर अजून खूप भेटलं असतं, पण भेटल्या नाही असं नाही. आशा सोडली की आता पाऊस नाही तर काय भेटणार नाही, पण आपण हार न मानता आपण आलो आहे. पण भेटल्या आल्यासारख्या भेटलेल्या आहेत. 8-10 झाले असेल काय, तर खूप भेटल्यात. एवढ्यांची सुद्धा आशा नव्हती, पण खूप भेटलेल्या आहेत. कारण की पाऊस नाही आणि ह्या वेळेस चिमुऱ्या संपायची वेळ असते, पण तरी पण आपल्याला 8-10 भेटलेले आहेत. हरकत नाही, पुढे बघूया, अजून पुढे शोधतोय. भेटलं तर तुम्हाला दाखवू. आता आपण ह्या आपल्या नदीला आलेलो आहोत. आपल्या नदीला पाणी खूप आहे, बघूयात भेटत आहेत का. तर मित्रांनो, चिंबोरे भेटत तर ना भेटल्यात आल्यासारख्या, पण तुम्ही ह्या रात्रीच्या आपण चिंबोऱ्यांना आले याचा आनंद घ्या. पहिल्यांदाच आपल्या वारसा परंपरे या यूट्यूब चॅनलवरती काय रोहन, तर तुम्ही आनंद घ्या घर बसल्या मस्तपैकी. आम्ही नदीतून ह्या जालकांडीतून जात आहोत. रोहन सावकाश रे. तर तुम्ही आनंद घ्या, तुम्हाला आनंद देण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर चला पुढे बघूयात काय काय. मध्ये साप दाखवायला पाहिजे होता. कुठलं साप? टाक टाक टाक. तर आता अजून एक भेटलेली आहे टणकी आपल्याला. काय रोहन? कोलबी आहे बघ, कोलबी. रोहन ही बघ, बघलीस? कुठं आहे? ही बघ, ही बघ, ही बघ, कुठं आहे? ही बघ, ही बघ, ही बघ. मोठ्यांचा ही आहे, टणकी आहे. बॅटरी तू पकड, बॅटरी. आमच्या गावात हातात भेटलेली. गेली तर गेली, राहू दे. आता आपण पुढे असं जाणार आहोत, या जालकांडीतून जाणार आहोत मित्रांनो आपण. अबो साप कुठला आहे? दाखव काय दिसायला. पुढं काय? पुढे हात कर, जवळ कर. देव त्या राटा आपल्या राष्ट्रादी सापाचं दर्शन झालेलं आहे. आपण वाट बदलून आता पुढे जात आहोत, पुढे मार्गस्थ होत आहोत. तर चला मंडळी, दोघांना चावलेली आहे एकदम दगडीच्या मध्ये खोल बसलेली, दोघांनी मिळून काढलेली आहे. एकदम जुनार आहे. इकडे बघू शकता, एकदम दोघांना चावले, फोडले साप, तरी पण आपण काही सोडले नाही. इकडे बघू शकता. तर मंडळी, नदीकडे आपल्याला एक चिमुरी भेटली आहे. ती आपण शूट केली नाही. नदीकडे थोडी एक भेटली, बिलावरती होते. रोहनने मस्त दांडू टाकला आणि पकडली, तर शूट करायला भेटलं नाही. आणि आता आपल्याला खूप भेटलेल्या आहेत चिमुऱ्या. आशा नव्हती पण खूप भेटलेल्या आहेत. आणि आता आपण चाललेलो घरी, पण रोहन ऐकत नाही आहे. तेव्हा आता चल विशालला पूल जवळच आहे, तर तिथून एक फेरी मारून आपण तिथून डायरेक्ट थेट घरी जाऊ. जवळपास 1.5 तास व्हायला आलेला आपलं. आपण 8ला निघालो आहे आणि 9:30 वाजायला आलेत आणि 1.5 तास व्हायला आले. तर चला, पूल आपला जवळच आहे. आपण सध्या गावचा खालचा रोड, रिलेटी खालचा रोड आपण म्हणतो त्याला. सो आपण तिथे आहोत आणि आपण लवकरच चाललो आहे पुलावर आणि तिथून डायरेक्ट आपण थेट घरी जाऊ. तर तुम्हाला नक्की दाखवू भेटलं तर चिमुऱ्या. रस्त्याखाली पण बघतोय, कारण की पाऊस नाही पडला आहे, तर सुका जागा आहे. आणि ह्या सुक्या जागेला मेन भीती म्हणजे सापांची. साप बाहेर पडतात सुक्याला, तर आपल्याला जवळपास 2-3 साप तरी भेटलेत, भयानकवाले. तर तिथून आपण मार्ग सोडून दुसरी वाट पकडले. सो खाली बघतो आम्ही, नीट बघून चालतोय मित्रांनो, साप आहेत की नाही. तर बघूयात. आलोय पुलावरती, पुलावर आलो आणि अजून एक मस्तपैकी आपल्याला भेटलेली आहे चिमुरी. मंडळी, आता आपण पुलावरती आहोत. हा जो आपण इथे आहोत, हा जो स्पॉट आहे, जो तुम्हाला माहितीच असेल, आपण मे महिन्यामध्ये मासे पकडायला आलेलो ना बाटलीने, तो हीच जागा आहे. आणि इथं पुलाच्या खाली आपल्याला एक चिमुरीसुद्धा भेटलेली आहे. तर चला पुढे जाऊयात, बघूयात पुढे आणखी काय भेटते का. मंडळी, पुलावरती आलो आणि आल्यासारखी एक तरी भेटलेली आहे टणकी मस्तपैकी. आणि खूप खुश आहोत दोघेही, कारण की अपेक्षेच्या बाहेर म्हणायला हरकत नाही. चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत विदाऊट पावसाच्या. घरातून निघालं तर वाटायला भेटलं तरी भेटलं, नाही भेटलं तरी येऊ तसंच, पण खूप साऱ्या भेटलेल्या आहेत. आता आपण चाललेलो आहोत घरी. मार्गस्थ होते परतीच्या प्रवासाला. आणि घरी गेल्यानंतर तापामध्ये तुम्हाला दाखवूच किती भेटल्यात आहेत त्या. तर सध्या आपण चाललेलो आहोत घरी. तर चला थेट घरीच भेटू. तर मंडळी, घरी आलेलो आहोत आणि आता दाखवते किती पकडले आहेत त्याच्यामुळे. जाम भेटला, नाही करून जाम भेटला. वाटला नव्हता, सुका होता सगळा. टाणक्या आहेत.
तर मंडळी 7-7 वाढणीला आलेल्या आहेत. दोघांचीही खूप मेहनत होती. आशा नव्हतीच एवढ्या भेटतील, पण खूप भेटल्या. खूप दोघं पण खुश आहोत. पण हा आनंद आपण त्याहून लुटलेला आहे. हा आनंद दररोज भेटत नाही मित्रांनो, वर्षातून एकदाच भेटतो पावसाळ्यात. तर चला थेट नंतर भेटूया. मंडळी आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे, स्वच्छ वगैरे झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपण बसलेलो आहोत जेवायला. तर तुम्ही कुर्ले पकडण्याचा आनंद लुटलाच असाल अशी आशा बाळगतो. आणि आता या जेवायला. मसूरची डाळ, भाकरी, पापड आणि कांदा, परिपूर्ण जेवण. तर या रात्रीचं जेवण करायला. गाव पूर्ण सुनसनाट झालेलं आहे. गावाकडे माणसं 8 वाजता झोपतात, लवकर झोपतात आणि सकाळी पहाटे लवकर उठतात. आणि इकडे आमची आजी बय. खूप जेवण टेस्टी झालेलं आहे. मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? सुरुवातीला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला विठ्ठलवाडी गाव संपूर्ण गल्लीनी गल्ली, कोपरा आणि कोपरा तुम्हाला दाखवलेला आहे. शाळा दाखवली आहे. आम्ही गालवायला गेलेलो आहोत ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि रात्रीची कोकणातील पारंपरिक कुर्ली पकडणे हे सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेलं आहे. आणि कोकणातील साधारण दिवस तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात दाखवलेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब तुमच्या परिवारापर्यंत पोचवा. आणि बस हा आजचा व्हिडिओ इथेच संपवूयात. कोकणातील गावाकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचत राहू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा. धन्यवाद. बाय बाय.